नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एसविकेशन यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी विषय मराठी स्थूल वाचनाच्या विभागामधील महत्त्वाचे प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आले। जे प्रश्न मित्रांनो बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातील असे प्रश्न मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। मित्रांनो लक्षात घ्या, मागील 4 ते 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून मी हे प्रश्न काढलेले आहेत आणि मित्रांनो त्यावरून मला हे समजलेलं आहे की आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जेवढे मित्रांनो स्थूल वाचन दिलेले आहेत त्याच्या खालीलच म्हणजे त्याच्या स्वाध्यायामधीलच मित्रांनो प्रश्न आपल्या मित्रांनो पेपरमध्ये विचारले जातात आणि ते स्वाध्यायामधीलच अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न मित्रांनो मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला काय करायचं मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चला तर थोडासा वेळ निघालता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। पाठ्यपुस्तकातील पहिल्या स्थूल वाचनातील महत्त्वाचे प्रश्न पाहूया। पहिला प्रश्न आहे साहित्यिक गिरजाकीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये। मित्रांनो लक्षात घ्या, हे कथा आणि चरित्र अशा प्रकारे डायग्राम मध्ये क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार नाही, डायरेक्टली प्रश्न विचारला जाईल आणि त्यानंतर टिपा लिहा। त्यामध्ये आ येडबंबू डब्बू या गिरजाकीर यांच्या बाल कादंबरीतील विनोद, हे दोन मित्रांनो ह्या जो मित्रांनो स्थूल वाचन आहे त्यातील महत्त्वाचे प्रश्न आहेत। लक्षात घ्या, आकृतीमध्ये विचारला जाणार नाही परंतु डायरेक्टली साहित्यिकीचा जो पहिला प्रश्न मी तुम्हाला सांगितला तो डायरेक्ट विचारला जाऊ शकतो आणि दुसरा पण प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे। आता त्यानंतर आपला जो मित्रांनो दुसरं स्थूल वाचन आहे त्यातील महत्त्वाचे प्रश्न पाहूया। मनक्या पेरणे लागा या स्थूल वाचनाच्या स्वाध्यायामधील मित्रांनो 3 नंबरचा प्रश्न, माणसे पेरा माणुसकी उगवेल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा आणि चौथा प्रश्न, माणुसकी पेरणे काळाची गरज या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा। हे जे 2 प्रश्न आहेत ना अत्यंत महत्त्वाचे आहेत मित्रांनो, ह्या 2 प्रश्नांची तुम्हाला तयारी करायची आणि मित्रांनो लक्षात घ्या, मी या व्हिडिओमध्ये जेवढे पण प्रश्न देतोय ना, जर याची तुम्हाला उत्तरांची पीडीएफ पाहिजे असेल ना तर तुम्हाला मित्रांनो कमेंटमध्ये आन्सर असं टाईप करायचं। जर मला भरपूर कमेंट दिसल्या तर मी तुमची ती पीडीएफ आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून देईल, त्यावरती टाकेल आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा आणि मित्रांनो आन्सर अशी कमेंट करा, मित्रांनो तुम्हाला नक्कीच पीडीएफ भेटून जाईल। वीरांगना स्थूल वाचनातील अ विभागातील महत्त्वाचे प्रश्न पाहूया। कठोर परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वतःचा निर्धार पूर्ण करता आला, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा। त्यानंतर पतिनिधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं, स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो ते तुमच्या शब्दात लिहा आणि त्यानंतर टिपालियामधील जो पहिला आहे देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक ह्याची जी टिपाली आहे, हे जे 3 प्रश्न तुम्हाला मी सांगितले 2, 3 आणि चौथ्या टिपालियामधील पहिला प्रश्न अत्यंत महत्त्वाचे प्रश्न मित्रांनो, तुम्हाला यांची नक्कीच तयारी करायची। आता जाऊया आ विभागाकडे। आ विभागातील मित्रांनो 4 नंबरचा प्रश्न, भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत, हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा आणि त्यानंतर 5 नंबरचा सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा। मित्रांनो लक्षात घ्या, मी प्रत्येक स्थूल वाचनातील 2-2 प्रश्न देतोय फक्त मित्रांनो, हे तुम्हाला नक्कीच परफेक्ट करायचे आहेत, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। आता आपण मित्रांनो आपलं जे लास्टचे स्थूल वाचन आहे त्यातील महत्त्वाचे प्रश्न पाहूया। व्युत्पत्ती कोश या मित्रांनो स्थूल वाचनातील महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला मी सांगतो। टिपालियामधील मित्रांनो व्युत्पत्ती कोशाचे कार्य आणि त्यानंतर खालील मुद्द्यांच्या आधारे परिच्छेद तयार करा 7 ते 8 वाक्यात आणि त्यानंतर व्युत्पत्ती कोश आणि त्याच्या निर्मितीचा ठराव, निर्मितीची जबाबदारी, निर्मितीसाठी अर्थसहाय्य आणि त्याचे प्रकाशन। मित्रांनो अशा प्रकारे हे 2 प्रश्न आहेत ते महत्त्वाचे असणार आहेत। मित्रांनो लक्षात घ्या, मी तुम्हाला सर्व स्थूल वाचनाचे महत्त्वाचे प्रश्न सांगितलेले आहेत, हे तुम्ही जर परफेक्ट केले तर मित्रांनो तुमचे 6 मार्क मित्रांनो स्थूल वाचनाचे फिक्स होऊन जातील। फक्त तुम्हाला मित्रांनो एक काळजी घ्यायची, तुम्हाला मित्रांनो सोबतच मित्रांनो तुम्हाला सर्व स्थूल वाचन व्यवस्थित वाचायचे, जेणेकरून मित्रांनो याच्या व्यतिरिक्त जरी प्रश्न तुम्हाला विचारला गेला तरी देखील मित्रांनो तुम्हाला तो सोडवता आला पाहिजे। आणि मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला जर मित्रांनो याचे आन्सर्स पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर अशी टाईप करायचे। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।